ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई महापालिकेसाठी वंचित आणि काँग्रेसची आघाडी, वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर लढणार, पत्रकार परिषदेतून आघाडीची घोषणा। आजपासून काँग्रेस आणि वंचित मित्रपक्ष, हर्षवर्धन सपकाळांचं विधान, तर वंचित काँग्रेसच्या युतीचा महापौर मुंबईत असणार, वडेट्टीवारांना विश्वास। इतकी वर्ष लढाई लढलो पण कुणी मुंबई हिसकावू शकलं नाही, कोणी ओळखत नव्हतं त्या भाजपला आपण खेडोपाड्यात नेलं, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका, उद्धव ठाकरेंकडून शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। ज्यांना मोठं केलं तेच वार करतायत, गद्दारांना लाज वाटायला हवी, मला मिळालंच पाहिजे हा आग्रह सोडायला हवा, उद्धव ठाकरेंची टीका। नागपुरातील रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंमध्ये चर्चा, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। बारामतीत उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचं उद्घाटन, पवार कुटुंबाकडून गौतम अदानींचं स्वागत, तर कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती। शरद पवार माझे मार्गदर्शक, बारामतीमधील कार्यक्रमात गौतम अदानींचं वक्तव्य, तर गौतम अदानींनी शरद पवारांना खाली वाकून नमस्कारही केला। बारामतीमधील कार्यक्रमात शरद पवार आणि अजितदादा यांच्यात चर्चा करण्यासाठी अजितदादा पवारांच्या शेजारील खुर्चीवर बसले। बारामतीतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं खास शैलीत भाषणात बारामतीच्या 2 खासदार असं म्हणत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचं नाव घेतलं, तर आमदार रोहित पवारांचं नाव घेतल्यानंतर एकच हशा पिकला। राष्ट्रवादी फोडण्यामागे गौतम अदानींच्या भावाचा हात, संजय राऊत यांचा दावा, रोहित पवारांना याबाबत विचारा, रोहित पवार, अजित पवार, गौतम अदानी यांच्या एकत्र प्रवासावर राऊतांची टीका। बारामतीत पवार कुटुंबाचं अदानींसोबत एकत्रित स्नेहभोजन, शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्रित उपस्थित। काँग्रेसला ज्या जागा हव्यात त्या जागा देण्यासाठी आमचं एकमत होतं, राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही येणार नाही, ही भूमिका अयोग्य, संजय राऊतांची काँग्रेसवर टीका, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीचं स्वागत, संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबईत एकत्र लढलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं, कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय, राऊतांच्या वक्तव्यावर सपकाळांची प्रतिक्रिया। मुंबईत भाजप 128 तर शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा, अमित साटम यांची माहिती, 207 जागांवर एकमत झालंय, 20 जागांवर चर्चा करू, 20 जागांवर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊ, अमित साटम यांची माहिती। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे, सूत्रांची माहिती, राष्ट्रवादी 100 जागा लढण्याच्या विचारात। ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती, अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी, 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका। काँग्रेस वंचित शरद पवार एकत्र येत असतील तर अडचण नाही, या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्ष सपकाळांकडे, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। पुणे महानगरपालिकेत जिंकून येणार नाहीत असे प्रभाग शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून देण्यात येत आहेत, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची टीका, लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाही, धंगेकरांचं वक्तव्य। पुणे महापालिकेसाठी मवियानं वंचितला दिलेल्या 15 जागांचा प्रस्ताव वंचितनं नाकारला, भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये इतर सर्व पक्ष एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार, प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्यानं अपक्ष लढणार, भाजपकडून शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची कोंडी। वांद्र्यातील रंगशारदा येथे उद्या मनसेचा सकाळी 9:30 वाजता मेळावा, राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार, ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर मनसेचा पहिलाच मेळावा। आमच्या जागा वाटपात कुठेही पेच नाही, दादर, माहीम, भांडूप, विक्रोळीमधील तिढा सोडवण्यासाठी आम्ही समर्थ, राऊतांचं वक्तव्य, दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आज AB फॉर्म देण्यात येतील, राऊतांची माहिती।
मुंबई महापालिकेच्या प्रत्येक जागेवर मनसे ठाकरेंच्या सेनेत तिढा असणार। दोन्ही पक्षांचा मतदार एकच असल्यानं वर्चस्वासाठी लढाई सुरू। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। मराठीचं नाव पुढे करून एका कुटुंबाला सत्ता देण्याचं ठाकरे सेनेचं धोरण मुंबईकरांनी ओळखलंय। मुंबईत विरोधकांचा पराभव निश्चित, भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। नवनाथ बन यांना फार किंमत देत नाही, त्यांची पोटं आमच्या पक्षावर अवलंबून आहेत। राऊतांची टीका। तर पत्राचाळीची घरं लाटून राऊतांनी पोट भरलं, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। ठाण्यातील समस्यांवर बोलण्यासाठी कुणीही तयार नाही, त्यामुळे यावेळी ठाणेकर नक्कीच ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभा राहील। मनसे नेते अविनाश जाधवांकडून विश्वास व्यक्त। बोगस किंवा दुबार मतदार जर मतदान केंद्रावर आला तर सुरक्षित जाणार नाही। कोणताही गैरप्रकार झाला तर आम्ही सोडणार नाही, मनसे नेते अविनाश जाधवांचा इशारा। नागपुरातील इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रामगिरीवर। रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी इच्छुकांची गर्दी। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 2 दिवस उरलेत। मुंबईतील दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसचा 141वा स्थापना दिवस साजरा। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या हस्ते ध्वजारोहण। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा स्थापना दिवस महत्त्वाचा। रोहित पवारांनी निवडणुकीतील पराभव स्वीकारून आत्मचिंतन केलं पाहिजे। दुसऱ्यांवर दोष टाकणाऱ्यांना लोकशाही स्थान नाही, राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका। कृष्णराज महाडिकांची कोल्हापूर महापालिका निवडणुकीतून माघार। काल दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला। पालिका निवडणूक कार्यकर्त्यांची असल्यानं धनंजय महाडिकांचा निर्णय। भाजप शिवसेनेला नातेवाईकांना तिकीट द्यायचं म्हणून राष्ट्रवादी नकोशी वाटली। अभिजित देशमुखांची टीका। तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी दादांच्या राष्ट्रवादीची 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। ज्यांचं तिकीट कापलं जाईल त्यांचा पक्ष नक्कीच विचार करेल, त्यांना पुढच्या काळात प्रमोशन दिलं जाईल। संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी नाराज कार्यकर्त्यांना गिरीश महाजनांचं आश्वासन। अशोक चव्हाणांना हिरवी भाजप करायची आहे, प्रताप चिखलीकरांची टीका। तर एमआयएमचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही, प्रताप चिखलीकरांच्या टीकेला अशोक चव्हाणांचं उत्तर। आमदार भोंडेकरांनी मागितली जनतेची माफी। आमची चूक झाली, आम्ही कामं सुरू केली आणि नागरिकांना त्रास झाला, त्यामुळे निवडणुकीदरम्यान विरोधकांना संधी मिळाली, भोंडेकर यांचं वक्तव्य। बंडू आंदेकरच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही। बंडू आंदेकर, त्याची भाऊजय आणि सून या तिघांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आंदेकरनं विकासासाठी माझ्या मुलाला मारलं का? आयुष कोमकरच्या आईचा सवाल। आंदेकरला तिकीट दिलं तर आत्मदहन करेन, आंदेकरने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयुष कोमकरच्या आईची प्रतिक्रिया। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 25 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल, तर 1206 जणांनी अर्ज विकत घेतले। प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही उमेदवारी अर्ज जाहीर केलेले नाहीत। सोलापूर महापालिकेसाठी शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या युतीच्या हालचाली सुरू। दत्तात्रय भरणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांच्यात युतीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उल्हासनगरमध्ये महायुतीबाबत प्रश्नचिन्ह। दोस्ती गठबंधनाच्या जागा वाटपासंदर्भात पहिली बैठक पार पडली। शिवसेना टीम, ओम कलानी आणि साई पक्षाचे पदाधिकारी उपस्थित। जळगावमध्ये पालिकेसाठी एकाच दिवशी 24 उमेदवारांचे अर्ज दाखल। आतापर्यंत एकूण 25 जणांनी अर्ज दाखल केले। सर्वाधिक 12 उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल। जळगावात वंचित बहुजन आघाडीची महापालिका निवडणूक मवियाच्या माध्यमातून लढवण्याची तयारी। वंचितकडून मवियामध्ये निवडणुकीसाठी 18 जागांवर दावा। सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास मित्रपक्षांना एकत्र घेऊन लढणार, वंचितचे जिल्हाध्यक्ष ईश्वर चौधरींचा इशारा। नागपुरात राजकीय पक्षांच्या वेटिंगमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणं थांबलं। महापालिकेत 4 दिवसात केवळ 21 अर्ज दाखल। सोमवार आणि मंगळवार
2च दिवस असल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची तारांबळ उडणार। मुंबई उच्च न्यायालयानं राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत। सुनील शुक्लांनी दाखल केलेल्या याचिकेवर 16 तारखेला सुनावणी होणार। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषद वगळता इतर ठिकाणी निवडणुका 125 पंचायत समित्यांचेही बिगुल वाजणार। मंगळवारनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा केली जाणार। मृत शिक्षकाची मतदान अधिकारीपदी नियुक्ती। नाशिकच्या मालेगाव महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ। महापालिका प्रशासनानं नांदगाव गट शिक्षण अधिकाऱ्यावर जबाबदारी ढकलली। मालेगाव मनपाच्या 84 जागांसाठी 1381 अर्जांची विक्री। आतापर्यंत 4000 अर्ज दाखल। विक्रीतून मनपाला 2,62,000 रुपयांचं उत्पन्न। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दरम्यान अजित पवारांनी बारामती बसस्थानकाची पाहणी केली आहे, तर बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। पुण्यात महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब। तिन्ही पक्ष 50-50 जागा लढवणार। उर्वरित 15 जागांची समविचारी पक्ष मित्र पक्षांना देण्याचं आघाडीवर एकमत। सूत्रांची माहिती। चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना आणि वंचित आघाडीच्या युतीची घोषणा। दोन्ही पक्ष चंद्रपूर महापालिकेत प्रत्येकी 33 जागा लढवणार। अमरावती महापालिकेत युती संदर्भात ठाकरे सेना आणि काँग्रेसची बैठक। उद्यापर्यंत युतीची घोषणा होण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराग गुडधे यांची माहिती। धुळे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग। उमेदवारी अर्ज भरताना चुका टाळण्यासाठी वकिलांकडून मार्गदर्शन। उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी वकिलांकडे मोठी गर्दी। मालेगाव महापालिका निवडणूक सुरू असून अर्ज नोंदणी प्रक्रिया मंदावलेली। अर्जातील किचकट कागदपत्रांमुळे उमेदवार अडचणीत। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। शहरातील शाहू नाट्य मंदिरात सुमारे 1710 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। मतदान यंत्र कसं हाताळावं याचंही प्रशिक्षण। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी ठाकरे सेना आणि वंचितची आघाडी। दोन्ही पक्ष महानगरपालिकेत समसमान जागा लढणार। काँग्रेसकडून सन्मानजनक जागा न दिल्याचा आरोप। वर्ध्याच्या अंबिका चौक परिसरात कापड दुकानात चोरी। रोख रक्कम आणि कापडासह 60,000चा मुद्देमाल चोरी। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जळगावात आचारसंहितेत राजकीय पुढाऱ्यांच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठका। मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांमध्ये गुप्त बैठका। सूत्रांची माहिती। खोपोलीत मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणाचा शिवसेनेकडून निषेध। शिवसेनेचं पोयनाड नाक्यावर आंदोलन। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजा केनींच्या नेतृत्वाखाली आंदोलन। नवी मुंबईतील खारघरमध्ये मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा। वाईन शॉपची तोडफोड। खारघर पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करत ताब्यात घेतला। भंडाराच्या लाखनीत सैनिक स्कूलतर्फे 2 दिवसीय सैनिकोत्सव साजरा। विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि सैनिकी मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन। बीडमध्ये 6 ते 7 जणांच्या टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला। सुभाष हुमरे नामक व्यक्ती मारहाणीत जखमी। सुभाष हुमरेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। पुण्यातील स्वारगेट ते मंडई परिसर अतिप्रदूषित। या भागातील AQI 372 वर पोहोचला। हवा आरोग्याला धोकादायक बनल्यानं परिसर संस्थेच्या पाहणीत स्पष्ट। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल। गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हरणे, मुरुड या सर्वच बीचवर पर्यटकांची गर्दी। अलिबाग वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। वाहनांच्या जवळपास 5 किलोमीटरपर्यंतच्या लांबच लांब रांगा। सुट्टी आणि नववर्षासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक अलिबागमध्ये। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी।
31 डिसेंबरला साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात थंडीचा जोर वाढत असल्याने भाजीपाला पिकांना पोषक वातावरण। बाजारात आवक वाढल्याने शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही काहीसा दिलासा। थंड हवामानामुळे भाजीपाल्याची वाढ चांगली झाल्याने उत्पादनातही वाढ। भंडारा जिल्ह्यात मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा मोठा कल। आतापर्यंत जिल्ह्यात 1887 हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड। गहू पिकाला मागे टाकत शेतकऱ्यांकडून मका पिकाला पसंती। गोंदियात आतापर्यंत 17 लाख क्विंटल धान खरेदी। नोंदणी केलेल्या 1,22,000 शेतकऱ्यांपैकी केवळ 50,000 शेतकऱ्यांकडून धान खरेदी। पुन्हा एकदा धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्याची शक्यता। सांगलीतल्या शेतकऱ्याकडून बिबट्याला रोखण्यासाठी चक्क काचेच्या बाटल्यांचं अनोखं जुगाड। स्वतः तयार केला स्वदेशी अलार्म। शेतकऱ्यानं केलेल्या अनोख्या यंत्राची परिसरात तुफान चर्चा। जळगावच्या जांभडी गावात यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल। जिल्हाभरातील पैलवानांनी कुस्ती दंगलीत घेतला सहभाग। यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।